नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सर्व निराधार बांधव आहेत, यामध्ये दिव्यांग लाभार्थी असेल, त्याचबरोबर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, या सगळ्या लाभार्थ्यांचा एकच प्रश्न सध्या विचारला जात आहे. डिसेंबर महिन्यासाठीचा जो हप्ता आहे वितरणाचा GR कधीपर्यंत येणार? बँक खात्यामध्ये जो हप्ता आहे शासन निर्णयानुसार हा कधीपर्यंत जमा होणार? पाहू शकता, डिसेंबर महिन्यासाठीची 16 तारीख आजची अर्धा महिना संपून सुद्धा अद्याप सुद्धा जो शासन निर्णय आहे हा शासनाकडून जारी करण्यात आलेला नाहीये. जो अपेक्षित होता नोव्हेंबर महिन्यामध्येच येणं अपेक्षित होतं, मात्र आता 16 तारीख सुद्धा आलेली आहे तरी सुद्धा हा GR आलेला नाहीये. वेगवेगळी कारणं दिली जात आहेत. यामध्ये आचारसंहिता असेल किंवा इतर सगळी कारणं दिली जात आहेत. तर योजना जुनी असून सुद्धा बाकीच्या ज्या योजना आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना, या योजनांसाठी मात्र वेळेवर शासन पैसे जे आहे, निधी जो आहे वितरित करत आहे. मात्र निराधार योजनेअंतर्गत यावर्षी जर आपण चेक केलं तर फक्त 6 हप्ते लाभार्थ्यांच्या, निराधार बांधवांच्या, ज्यांना सगळ्यात जास्त गरज आहे अशा बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहेत. तर डिसेंबर महिन्यासाठीचा शासन निर्णय कधीपर्यंत येऊ शकतो? नोव्हेंबर महिन्यामध्ये 50 ते 60% लाभार्थ्यांना जे वितरण आहे, पेन्शन जो हप्ता आहे हा मिळालेला नाहीये. तर हा सगळा जो गोंधळ आहे हा कशामुळे आहे? शासन नक्की काय करत आहे? निराधार बांधवांवरती हा अन्याय का होत आहे? शासन निर्णय कधीपर्यंत येऊ शकतो? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे निराधार बांधवांसाठी, कारण यामध्येच आपण शेवटी आपण जो हप्ता आहे हा कधीपर्यंत येण्याची संभावित तारीख आहे ही आपण चेक करणार आहोत. त्या तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो, अशाच्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत आपण वेळेवर प्रत्येक वेळी देत असतो निराधार बांधवांसाठी, निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी असतील किंवा इतर लाभार्थ्यांसाठी. त्यामुळे तुम्ही अजूनही या चॅनलवर जर नवीन असाल, आत्ताच बघत असाल, तर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशाच्या सगळ्यात महत्त्वाच्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. महत्त्वाचे आपले प्रश्न या व्हिडिओमध्ये काय काय आहेत तर ते सुद्धा पहिल्यांदा जाणून घेऊयात. की निराधार योजना जी आहे, या योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे बहुतांश लाभार्थ्यांना मिळालेला नाहीये. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता तर कुणालाच मिळालेला नाही, GRच आलेला नाहीये. तर GR बाबतची खरी माहिती कधीपर्यंत येऊ शकतो? त्याचबरोबर शासनामार्फत आता हिवाळी अधिवेशन जे झालं, या हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती की हप्ता जो आहे, माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं हप्ता अडवलेला नाहीये, तो वेळेवर दिला जाईल. मात्र पाहू शकता घोषणा होणे याबाबत पुढची जी अपडेट आहे काहीच नाहीये. तर लवकर कधीपर्यंत ही अपडेट येऊ शकते, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात. एक डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप आपण पाहून घेणार आहोत. निराधार योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, कल्याणकारी योजनेचे स्वरूप तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना आणि ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींसाठीच्या योजनाद्वारे लाभार्थ्यांना दरमहा 1500, सामान्य आणि 2500, 2000 झाले 2500 रुपये दिव्यांगांसाठी DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केले जातात. आता या सगळ्या योजनांचा उद्देश गरीब, निराधार आणि विशेष कर्ज असलेल्या ना आर्थिक आधार देणे व ज्यामुळे ते औषधे, शिक्षण फी इत्यादी खर्च भागवू शकतात. जे निराधार बांधव असतील त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्याच्यावर त्यांचा जो खर्च आहे हा भागवला जाऊ शकतो. मात्र पाहू शकता शासन या योजनेकडे दुर्लक्ष करून बाकीच्या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना, या योजनांना मात्र वेळेवरचे पैसे आहे हे जमा करत आहे. तर या नियमित मासिक अनुदानामुळे लाभार्थ्यांचे जीवनमान हे सुधारते, परंतु वितरणातील अनियमिततेमुळे हा उद्देश अपयशी ठरतो. दर महिन्यामध्ये पहिल्या 10 दिवसामध्ये जी पेन्शन आहे हप्ता हे वेळेवर जमा होणं अपेक्षित असतं. मात्र असं सध्या तरी आपण पाहू शकता गेल्या 1 वर्ष तरी अशा पद्धतीची प्रोसेस हे केली जात नाहीये. आता ही योजना पूर्वीपासून चालू आहे आणि ती बंद करता येत नाही, म्हणून राज्य सरकार फक्त नावापुरती चालवते का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. कारण वेळेवर तर हप्ता मिळत नाही, वेळेवर शासन निर्णय येत नाहीये. अनुदानात वितरणातील अनियमितता आणि विलंब का आहे? म्हणजे काही लाभार्थ्यांना पैसे वेळेवर मिळतात, सगळे मिळतात, GR जाहीर झाल्यानंतर काही लाभार्थ्यांना काहीच येत नाहीये, काही लाभार्थ्यांना कमी दिले जातात. तर असं का? राज्य सरकारकडून अनुदान वितरण
हे वर्षभर नियमित होत नाहीये. जानेवारी असेल, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 40 ते 50% लाभार्थ्यांना पैसे मिळाले नव्हते. आता त्याचं कारण त्यांना सांगितलं गेलं की KYC अपडेट नाहीये, TBT प्रोसेस नाहीये. ज्यावेळेला त्यांनी 5 ते 6 वेळा अशा लाभार्थ्यांनी त्यांचे जे निराधार शाखेमध्ये जाऊन त्यांचे कागदपत्र जमा केलेले असतात, KYC केलेली असते, तरी सुद्धा त्यांना लाभ जो आहे दिला जात नाहीये. त्यानंतरनं एप्रिल, जून, जुलैसारख्या महिन्यात फक्त 3 ते 4 महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. त्याचबरोबर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पुन्हा 50 ते 60% लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही आहेत, पेन्शन प्राप्त झाले नाहीये. तर पाहिलं तर संपूर्ण वर्ष तुम्ही चेक केलं, जानेवारी म्हणजे सुरुवातीचे पहिले 3 ते 4 महिने होते, खूपच गडबड, खूपच गोंधळ या योजनेअंतर्गत झाला होता. परिणाम पाहू शकता, फक्त वर्षातून फक्त 6 हप्ते किंवा 6 महिने प्रभावीपणे ही योजना राबवली जाते आणि सुरुवातीचे आणि शेवटचे 3 महिने हे अनुदान रहित राहतात. दरवर्षी जर पाहिलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, त्याचबरोबर नोव्हेंबर, डिसेंबर असेल, ऑक्टोबर या महिन्यामध्ये लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत किंवा त्या पद्धतीने त्यांना जे अनुदान आहे, पेन्शन जे आहे हे मिळतच नाहीये आणि हा गोंधळ दरवर्षी होत आहे. तर बजेट प्रक्रिया कशी आहे? तर वर्षाच्या सुरुवातीला बजेटात संपूर्ण वर्षाचा निधी मंजूर होतो. उदाहरणार्थ पाहू शकता, लाभार्थ्यांसाठी वर्षभराचे 18,000 किंवा 24,000 रुपये हे असतात, तरी ते वितरण होत नाही आहेत. म्हणजे जेव्हा आता वर्षभरासाठी तुम्ही समजा 2500 रुपये हा लाभ घेताय, म्हणजे 2500 रुपयांनी पाहिलं तर आपण यामध्ये 24 ते 25,000 रुपयाचा लाभ तुमच्यासाठी वर्षभरासाठी हा असतो आणि त्यासाठीचा निधी हा वर्षाच्या सुरुवातीलाच मंजूर झालेला असतो, तरी सुद्धा त्याचं वितरण हे शासनाकडून प्रभावीपणे केलं जात नाहीये. आता याची कारणं काय दिली जातात? तर KYC प्रक्रिया पूर्ण नाही सांगितलं जातं, म्हणजे लाभार्थ्यांची चुकी आहे असे त्यांच्यावर ढकललं जातं. DBT प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुद्धा पैसे दिले जात नाहीयेत. आता असं सांगितलं जातंय की आचारसंहिता 21 तारखेपर्यंत आहे आणि त्यानंतर शासन निर्णय येऊ शकतो. शासन निर्णय त्या कारणामुळे उशिरा येतोय. मात्र पाहू शकता, गेल्याच आठवड्यात आपण पाहिला, लाडकी बहीण योजनेचा जो GR आहे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत, ज्या विभागाअंतर्गत या योजनेचे पैसे दिले जातात, आपल्या निराधार योजनेचे, त्याच या विभागाअंतर्गत यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठीचा निधी हा मंजूर करण्यात आला होता. तर या अंतर्गत GR बाकीच्या योजनांसाठी येऊ शकतो, फक्त निराधार शाखेसाठी, निराधार योजनेसाठी हा GR येण्यासाठीचं आचारसंहितेचं कारण हे सांगितले जात आहे. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आचारसंहिता हे कारण चुकीचं असून ही नवीन योजना नाही, तर नियमित मासिक अनुदान आहे आणि निवडणूक आयोग यावर कोणत्याच पद्धतीचा आक्षेप घेऊ शकत नाहीये. तरी सुद्धा अशा पद्धतीची कारणं ही सांगितली जात आहेत. तर पाहिलं तर तुम्हाला पाहू शकता, जानेवारी ते मार्चच्या दरम्यान विलंबित हप्ता मिळत नाहीये. लाभार्थ्यांना 40 ते 50% लाभार्थ्यांनाच फक्त हप्ता मिळाला होता. एप्रिल आणि जुलैच्या दरम्यान आंशिक 3 ते 4 महिने लाभार्थ्यांना हप्ते मिळालेले होते. ऑक्टोबर, सप्टेंबर असेल, डिसेंबर असेल, नोव्हेंबर असेल, सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा गोंधळ झालेला आहे. 50 ते 60% लाभार्थ्यांना पैसे पूर्णपणे मिळालेत, काही लाभार्थ्यांना अर्धेच मिळालेत, काही लाभार्थ्यांना काहीच नाही. अशा पद्धतीचं हे प्रोसेस सध्या चालू आहे. पूर्णपणे गोंधळ या योजनेअंतर्गत केला जात आहे. शासन निर्णय GR जारी न करण्याचे मुद्दे काय आहेत? तर सामाजिक न्याय विभागात इतर योजनांसाठी 5 ते 7 GR जारी होतात, पण निराधार, दिव्यांग, विधवा, ज्येष्ठांसाठी GR का निघत नाही? आता जरी सुद्धा तुम्ही चेक केलं, सध्या शासनाची वेबसाईट आणि सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग चेक केलं, तर आज सुद्धा 6 ते 7 GR, काल सुद्धा 6 ते 7 GR शासन निर्णय जारी झालेत. मात्र निराधार योजनेअंतर्गत एकही GR शासन निर्णय हा काढला जात नाहीये. पेन्शन वितरणाची प्रोसेस केली जात नाहीये. तुम्ही सुद्धा चेक करू शकता, काल परवाची अलीकडील 7 ते 8 GR या योजनेचा उल्लेख करण्यात आले नाहीये. बजेट मंजूर होऊनही GR नसल्याने वितरण जोपर्यंत शासन निर्णय निघत नाहीये, तोपर्यंत जी पूर्ण वितरणाची प्रोसेस आहे हे केले जात नाहीये. ज्यामुळे प्रश्न असा पडतो की 6 महिन्याचा निधी हा जातो कुठे? म्हणजे दुसऱ्या योजनांसाठी वळवला जातो. त्यामुळे पाहू शकता, निराधार बांधवांवर हा अशा पद्धतीचा अन्याय जो आहे केला जात आहे. ज्या ठिकाणी जे पैसे आहे, हप्ता आहे, हा पोहोचणं अपेक्षित होतं, त्याच लाभार्थ्यांना, ज्या गरज असलेल्या लाभार्थ्यांना मात्र पैसे जे आहेत, त्यांचा निधी जो आहे, त्यांना हक्काचा निधी हा मिळत नाहीये. तर महत्त्व असं आहे की GR जारी करणं आवश्यक आहे आणि विशेषतः यामध्ये नोव्हेंबर महिन्यासाठी ज्यांना हप्ता मिळाला नाहीये, त्याचबरोबर डिसेंबरचे एकत्र देण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. लाभार्थ्यांच्या समस्या काय आहेत? तर लाभार्थ्यांकडून कमेंट आणि मेसेज येत आहेत
त्यांचे गोळ्या औषधं संपलेत, म्हणजे त्यांचे मेडिकल असेल, मुलांची फी असेल, पैशाच्या चाचण्या असतील, दिव्यांगांचं नियोजन या अनुदानांवर अवलंबून असतं, कारण त्यांच्यासाठी हाच एक जो स्रोत आहे, आर्थिक स्रोत त्यांचा अवलंबून असतो. त्या कारणामुळे हे अत्यंत महत्त्वाचं असतं की महिन्याच्या सुरुवातीला त्यांना तो हप्ता मिळावा, मात्र तो मिळत नाहीये. त्याचबरोबर पाहू शकता विधवा महिला असतील, यांना सुद्धा मुलाच्या शाळेची फीची चिंता असेल. यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये आता सध्याची योजना मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये सांगितली होती, तुम्ही चेक करू शकता. तर 50% सवलत हे देण्यापेक्षा फुल कर वसुली करून निराधारांना त्यांना त्यांचे जे पैसे आहेत हे जमा करावे. एका ग्रामपंचायतीत जर 13,000 जमा झाले तर पाहू शकता या पद्धतीने ही प्रक्रिया केली जाते. तर ग्रामपंचायतीमध्ये कर गोळा करत नाहीयेत, कारण दारोदारी जनजागृती जी आहे ही केली जात नाहीये. निधी गोळा न झाल्याने सुविधा सुद्धा चांगल्या पद्धतीच्या मिळत नाहीयेत. तर हे अनुदान जीवनावश्यक आहे. पाहू शकता लाभार्थ्यांसाठी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत या अनुदानावर अवलंबून आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हे अनुदान अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे अनुदान उशिरा झाल्यामुळे लोकांमध्ये नाराजी किंवा निराशा पसरते. तर यासाठी सुधारणा काय काय आवश्यक आहेत? प्राधान्य जे आहे मोठ्या योजनांची घोषणा, उदाहरणार्थ दिव्यांगांसाठी 1.5 ते 2.5 लाख ऐवजी मासिक अनुदान वाढवा आणि 5 ते 6 हजारपर्यंत त्यांना मासिक जे अनुदान आहे हे देण्यात यावं. त्याचबरोबर विलंबित पैसे जे आहेत नोव्हेंबर डिसेंबर याचा हप्ता एकत्रित द्या आणि वर्षाखेरीस थकीत अनुदान एकरकमी देण्यात यावं. यामध्ये पूर्वी ज्या बाकीच्या योजना आहेत त्यामध्ये अशी प्रक्रिया करण्यात आली होती. त्याचबरोबर GR आणि वितरण या आठवड्यात 100% GR येईल. मी व्हिडिओच्या शेवटी म्हटलं होतं की तुम्हाला अत्यंत महत्त्वाची शासन निर्णयाबाबतची अपडेट देईन. तर निराधार योजनेचा जो GR आहे शासन निर्णय या आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारपर्यंत हा 100% येणार आहे. वितरण उशिरा किंवा न झाल्यास त्याचा पाठपुरावा सुद्धा आपण करणार आहोत. ग्रामपंचायतीमधील सुधारणा सुद्धा आवश्यक आहेत. पूर्ण कर वसुलीसाठी कर्मचारी लावणं आणि निराधारांना तो वाटावा, अशा पद्धतीची ही सुधारणा करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी आता सध्या त्यांना जर वेळेवर पैसे नसतील तर बाकीच्या ज्या योजना आहेत दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या यामध्ये त्यांचा लाभ घेऊन जे छोटा व्यवसाय ते सुरू करू शकतात. त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी सवलती उपलब्ध आहेत, त्यांच्यासाठी कर्ज हे उपलब्ध आहे. त्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता. जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभाग यासाठी तुम्हाला मदत करू शकतो. आणि ज्या काही सिस्टीममधल्या ज्या चुकीच्या प्रोसेस आहेत, प्रक्रिया आहेत, त्या सुधारण चांगल्या करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आत्ता सुद्धा पाहू शकता माननीय तुकाराम मुंडे जे आयुक्त आहेत दिव्यांग मंत्रालयाचे, यांच्यावर विरोध केला जात आहे. तर त्यांना सुद्धा पाठिंबा देणं आवश्यक आहे. थकीत पैसे हे कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब देणं आवश्यक आहे. वर्षभराच्या निधीचा जो अपव्यय केला जात आहे निराधार योजनेचा, हा थांबवणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने निराधार योजनेअंतर्गत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी सांगायची होती की जो हप्ता आहे वितरणचे आहे हे ह्या महिन्याचं म्हणजे डिसेंबर महिन्यासाठीचं शासन निर्णय येत्या ह्या 3 ते 4 दिवसामध्ये जाहीर होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये वितरणाची प्रोसेस सुरू होईल. मात्र यामध्ये नोव्हेंबर महिन्याचं जो GR आहे नोव्हेंबर महिन्यासाठी राहिलेलं वितरण आहे हे होईल किंवा नाही याबाबत अद्याप सुद्धा 100% अशी माहिती प्राप्त झाली नाहीये. त्याबाबत शासन निर्णय आल्यानंतर सुद्धा आपल्याकडे महत्त्वाचे अपडेट प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने निराधार बांधवांसाठीच्या महत्त्वाच्या अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहोत. अत्यंत महत्त्वाच्या अशा पुढच्या ज्या अपडेट आहेत त्या सुद्धा आपण वेळेवर घेणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट घेण्यासाठी मराठी बिग गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.